देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचे गिफ्ट। जीएसटी कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खर्चात बचत होणार। घर, टीव्ही, फ्रिज, कार, बाईक, हॉटेल स्वस्त होणार। व्यापारी युवांना मोठा फायदा होईल। पंतप्रधान मोदींची घोषणा। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावर भर द्या। गर्वाने बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्त यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। काही तरुणांनी काळे झेंडेही दाखवले। आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशाची ऑफर। ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणाने हाकेंची लाच काढली। तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, हाकेंचं स्पष्टीकरण। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाहीत। विजय वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। एससी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास डोळे काढून हातात देऊ। इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा। तर पुन्हा भीमा कोरेगावचा इतिहास घडेल म्हणत सचिन खरातही आक्रमक। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचे आमच्यावरील सर्वात मोठे उपकार। एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वाने मोठा होतो। नितीन गडकरी यांचं वक्तव्य। निवडणुकीत मी जे उमेदवार देईन त्यांना निवडून आणा। पिंपरी चिंचवडबाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेन। अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन। देवीला मी तिचा भक्त वाटत असेल तर ती प्रसन्न होईल। रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी देवीला साकडे घालतो। मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। पुण्यात उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली। सारथी, बार्टी, महाज्योती फेलोशिप मिळत नसल्यानं 6 दिवसांपासून गुडलक चौकात विद्यार्थ्यांचं उपोषण। चक्कर आल्याने विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलं। आशिया चषकात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा पाकचा कर्णधार सलमान अली सोबत हस्तांदोलन करणं टाळलं। विजयासाठी भारतासमोर 172 धावांचं लक्ष्य।